हा तेरडा आहे. तेरडा नावाचे फूल आहे हे. दिस इज फूल. ओके. ह्या दगडी ठेवलेले आहेत बांधकाम करण्याकरिता घराचं. मम्मी पुढे गेलेली आहे, काकी पुढे गेलेली आहे, पप्पा पण पुढे आहेत आणि मी जात आहे वाटी. इकडे सगळं जंगल आहे, सगळीकडे जंगल आहे पूर्णपणे. तुम्हाला थोडंसं दिसेल. एकदम उतरण आहे खाली. हां, एक मिनटं. हां, सांगा. हे कोकणातलं सगळ्यात महत्वाचं झाड आहे किंजळीचं झाड. किंजळीचं झाड. किंजळीचं झाड. ओके. कोकणामध्ये पूर्वीपासून चांदडीच्या पानावर जेवण जेवण्याची पद्धत होती. हां हां, चांदाडी. चांदडीची मोठी पानं बघा. ओके, ह्याच्यावरती जेवण जेवतात. ओके. हा, हे निलगिरी सारखं झाड आहे. हा. पण सामाजिक वनीकरणाअंतर्गत हा. सरकारने लावलेली झाडं आहे. ओके, ग्रेट ग्रेट. समथिंग इज कमिंग. हू इज कमिंग? ही वरती प्रदीप आणि दीपक यांची संबंधित भाग आहे. ओके ओके. एकदम जंगल, घनदाट जंगल आहे. आणि इकडे सगळ्यांचा वावर आहे ना, सगळ्या प्राण्यांचा वावर आहे ना. फक्त सिंह सोडला तर, हत्ती आणि सिंह सोडला तर इकडे सगळे आहेत. म्हणजे ब्लॅक पॅन्थर पासून सगळे आहेत इकडे. आणि सगळ्या मॅक्सिमम आणि सगळ्या औषधी वनस्पती आहेत असं आपल्याला सांगता येईल. ते पप्पा काय ते एक्सप्लेन करतात. बोला. हा, ह्याला डिंडा बोलतात. डिंडा. डिंडा मोडग पोरी, हां. डिंड्याची लांब दोरी. आ, हे गाणं जे आहे ना, ते कोकणाकडच्या या वनस्पतीवरनं आलेलं आहे. अच्छा. ओके ओके. वा, क्या बात है, क्या बात है. व्हेरी गुड. अँड यू कॅन सी बिहाइंड हे कसं आहे बघा. आणि असा आपला रस्ता या साईडला आपण पुढे जात आहे. वा वा वा, क्या बात आहे. वरती तिकडे तुम्ही डोंगर बघू शकता बघा. रस्ता आहे हा. सगळी हापूस कलमं आहेत. हापूस अल्फेन्झो आहे. खाली नदी आहे बरोबर. वाशासाठी वापरतात. वासासाठी. ओके ओके. तर हे सागाचं झाड हां. वाशांसाठी, इमारतीसाठी वापरतात. सागाचं झाड जबरदस्त. इकडे खाली नदी आहे ना, तिकडे लांब आहे. पण तिथे आवाज येतोय. इकडची जागा ही स्वच्छ केलेली आहे. रान जंगल वाढलेलं आहे. ते झाडांसाठी, हापूस आंब्यांच्या वाढीसाठी त्रासदायक असतं. हा. म्हणून हे रान तोडलेलं आहे. अच्छा, रान तोडलं म्हणजे ते वाढ पटापट होते. झाडाच्या वाढीला त्रास होऊ नये म्हणून. बरोबर. एकदम अभयारण्य, खतरनाक अभयारण्य आहे. हाय, म्हणजे खुलं जंगल बोलतो ना, वाईल्ड फॉरेस्ट. हे लक्ष्मण विठ्ठल आणि सीताराम विठ्ठल यांची कलमा आहे. ओके. हो, मस्त. लक्ष्मण विठ्ठल जाधव आणि सीताराम विठ्ठल जाधव जे सुबोध लक्ष्मण आणि प्रबोध दादा. लक्ष्मण आणि संदेश सीता. बरोबर. यांच्या लोकांची ही झाडं आहेत. Someone is coming from behind. Bike. अळू सर्वत्र मिळतात. हां, अळूची पानं. पण ही थोडीफार खाजेरी असते. खाजेरी नाही खातात, पण टाकळ्याची भाजी सर्वत्र उपलब्ध आहे. अच्छा, टाकळा. सर्व दूर टाकळे आहेत. ओके ओके. चालू आहेत ना, हां. त्यांचे मला वाटतं जावई आहे. ओके ओके. आम्हाला परिचय नाही परिचय. हो. हे इकडे जयराम गोविंद जाधव हां. यांचं आहे. सदाशिव गोविंद जाधव, हां. शंकर गोविंद जाधव आणि शांताराम गोविंद जाधव, श्रीधर गोविंद जाधव यांच्यापैकी
ओके ओके. हा रस्ता थोडासा विस्तारीकरण होऊ शकतं असं आहे की होऊ शकतं, पण नव्या योजनेमध्ये गेलं पाहिजे हो आणि अर्ज विनंत्या पाठपुरावा केला पाहिजे. कोकणात सर्वाधिक उत्पन्न देणारं हे काजूचं झाड आहे. अरे वा. वी आर ऑन द स्टीप. एकदम रस्ता खाली आहे, फुल स्लाइड. हो. अरे आराम से भाई, आराम से. क्या बात है, बहुत बढ़िया. मम्मी आणि काकी आधीच पुढे गेले तर आपण जातोय साकवावरती. म्हणजे नदीचा जो ब्रिज आहे, जुना एक साका होता, त्याला नंतर गव्हर्नमेंटने ब्रिज केलं होतं. एस टी गाड्या तिथपासून यायला लागल्या वाडीमध्ये. एकदम इंटिरियर आहे ना, हे गाव तर आहे. हा हे काय आहे बाप्पा? हां, तो म्हणजे तुम्ही इकडे विचार करू शकता. हे बघा, बेअर ग्रिल्स जसा जातो आत, घनदाट अरण्य. यू कॅन फील दॅट हाऊ बेअर ग्रिल्स गो इन साइड. यू कॅन सी सच अ वे वी आर स्टँडिंग हिअर. दिस वे ऑल्सो. कोकणाची काळी मैना, हा, करवंदीची झाडं, ही ह्याला करवंदी, बारीक- करवंदी करवंदे. मस्त. काही जणांचं आडनाव पण करवंदे आहे. करवंदी. हा, पप्पा तुझे शिक्षक. येस. हा, किती छान. कोकणाचं. हे अजित भार्गव जाधव यांचं आहे. ओके. आणि अशा प्रकारे वरती. डाव्या बाजूला स्मशानभूमी आहे. अच्छा, तिकडे स्मशानभूमी आहे. डाव्या बाजूला, वरच्या हा. बाजूला. आणि इकडे वरती हे काय आहे? थांबा. ही नदी. इथं सांगतो, हे आंब्याचं झाड आणि ही काजू, हा सगळा लक्ष्मण विठ्ठल जाधव आणि सीताराम विठ्ठल जाधव यांचं खालपर्यंत नदीपर्यंत जागा आहे. काय म्हणताय काय? हा, ही बघ, इथपासून इथपर्यंत. आणि हे खाली नदी आहे आणि वरती हे काय नदीचा आवाज येतो ना. होय, खळखळ आवाज येतोय. यू कॅन गाईज, थोडासा आवाज येत असेल पाण्याचा, वाहत्या पाण्याचा. रात्री तर आम्हाला घरपर्यंत येतो आवाज, एवढं शांतता असते ना. या इकडे. आणि इकडून स्टिफ आहे बघा. यू कॅन फील द स्टिफनेस. इथे या पुढे. काय इथे ये पुढे, तुला दाखवतो. ये इथे. ये पुढे, काय नाही होत. ये पुढे. काय पाऊल मजबूत, काय नाही होत. ये. ये इकडे. ओके. इथे ये माझ्याजवळ. हां. हे इथे माझ्याजवळ. हे एका कातळ शिल्पामध्ये दगडामध्ये कोरलेले जुन्या लेण्यांसारखी गुहा आहे. हो. याला आमच्या कुडली गावामध्ये देवळी म्हणतात. पूर्वीपासून देवळी म्हणतात. हो. काही जण म्हणतात हे पांडवांनी कोरलेलं, परंतु काही जणांचा ठाम विश्वास आहे की हे बुद्धकालीन लेणी असावीत. आतमध्ये बुद्धाची प्रतिमा प्रतिष्ठित केलेली आहे, प्रतिष्ठापित ओके, केलेली क्या आहे. बात आहे. ह्याला देवळी म्हणतात. क्या बात आहे. सही आहे. एकदम जबरदस्त. क्या बात आहे. इथे नेहमी बुद्ध वंदना, बुद्ध पूजापाठ मस्त. दरवर्षी आणि दर बुद्ध जयंतीला आणि आंबेडकर जयंतीला केली जाते. ओके, दॅट्स इट. क्या बात आहे. बढिया. चल, पाऊल नीट टाक बाजूवर. चल बिंदास.